भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य स्थितीवर संघर्ष विराम लागू झाल्यानंतर 2 दिवसांनी का होईना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केलं। हा सगळा विषय इतक्या संवेदनशील आणि नाजूक पातळीवर पोहोचला होता की त्यावर राष्ट्रप्रमुख म्हणून मोदींचं भाषण जनतेला अपेक्षितच होतं। या परिस्थितीच्या संबंधात देशात 2 वेळा सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका झाल्या, पण त्या दोन्ही बैठकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते। संघर्ष सुरू असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर युद्धविरामाची घोषणा कशी केली यावरही देशात उलटसुलट चर्चा सुरू असताना पंतप्रधानांनी अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याला खूपच महत्त्व होतं। त्या अनुषंगाने मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून जे भाषण केलं आहे त्यात काही खुलासा करणं अपेक्षित होतं, पण दुर्दैवाने तो विषयही मोदींनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात दुर्लक्षितच ठेवला। आता यामुळे सीजफायर कोणत्या अटींवर करण्यात आलं, आपण युद्ध जिंकलो म्हणता तर आपण त्याचा उत्सव करताना का दिसत नाही, असे अनेक प्रश्न विचारले जातात। हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दैनिक राज्य लोकतंत्रच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।